होते। विभागीय कृषी संचालक ठाणे विभागाकरता, हे जरा त्यांचे प्रेमाचे आहेत बरं का, कोण होते ते नाव आहे माझ्याकडे, ते नाव मला मी सीडी देतो। 80 लाख ठाणे विभागाकरता, पुणे आणि नाशिक कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर 60 लाख, अमरावती विभाग 40 लाख, नागपूर विभाग 40 लाख, संपूर्ण वाटा कृषी मंत्री यांच्याकडे जात होता। संचालक पदाकरिता संचालक निविष्ठा व गुण नियंत्रण सगळ्यात जास्त काय आहे, टेस्टिंग जिथे आहे ना तिथं माल जास्त काढण्यात आलेला आहे। 5 कोटी रुपये इतर संचालक 2 लाख, हे 5 लाख आहे का 5 कोटी नाही भाऊ, 2 आणि 2 4 7 शून्य म्हणजे मग संचालक पदाकरता संचालक निविष्ठा व गुण नियंत्रण 5 कोटीचा रेट डायरेक्ट, इतर संचालकांचा रेट 2, ह्याच्यात बी 2 कोटी संपूर्ण वाटा कृषी मंत्री यांचे 2 कोटी, 2 आणि 2 4 7 शून्य, माझं गणित जरा कच्चं आहे, तुम्ही थोडंसं पक्क करून द्या अशी माझी विनंती आहे। संचालक निविष्ठा व गुण नियंत्रण कार्यालयातील तंत्र अधिकारी खाते 1 कोटी रुपये, कृषी अधिकारी खाते 60 लाख, तंत्र अधिकारी बियाणे 25 लाख, कृषी अधिकारी बियाणे 15 लाख, कृषी उपसंचालक बियाणे 80 लाख, तंत्र कीटक 50 लाख, कृषी अधिकारी कीटकनाशके 30 लाख, विभागीय कृषी सहसंचालक तंत्र अधिकारी गुण नियंत्रण बघा विभाग पुणे ठाणे छत्रपती संभाजीनगर नाशिक 1 कोटी, विभाग 50 लाख, त्यांच्यानंतर त्यांच्या अधीनस्थ कार्यरत असणारे कृषी अधिकारी विभाग सर्व विभाग 30 लाख, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक जळगाव नांदेड कोल्हापूर जालना यवतमाळ जिल्ह्याकरता 60 लाख, नागपूर विभागातील गुण नियंत्रण अधिकारी जिल्हा स्तरावरील 10 लाख, अमरावती मराठवाडा कोकण ठाणे इतर जिल्ह्यासाठी 25 लाख, पुणे नाशिक व कोल्हापूर विभागातील इतर जिल्ह्यांसाठी 40 लाख, इतर कोणत्याही पदासाठी कुटुंबाजवळ राहण्यासाठी म्हणून मंत्री स्तरावर होणाऱ्या बदल्यांमध्ये कमीत कमी 2,50,000 रुपये। जर कृषी खात्यातल्या कोणाला आपल्या कुटुंबाच्या किंवा तालुक्याच्या गावात जायचं असेल, जिल्ह्याच्या गावात जायचं असेल तर त्याचा रेट 1 लाख रुपये होता। पदोन्नती प्रक्रियेतील ज्या अधिकाऱ्यांच्या चौकशा सुरू आहेत, ऐका, त्या अधिकाऱ्यांच्या चौकशा बंद करण्यासाठी कमीत कमी 25 लाख ते 1 कोटी रुपये एवढे घेतले होते आणि हे फाईलवरून लक्षात येईल। मी त्या फाईली आणि हे सुद्धा सगळं जाहीर करील असं माझं मत आहे। सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या बदल्या पदोन्नत्यांच्या नसती यांची पाहणी आणि अभ्यास केला असता 70 ते 80% बदल नागरी सेवा मंडळाच्या शिफारशीशिवाय केलेल्या आहेत। नागरी सेवा विकास मंडळ म्हणजे माहिती आहे ना, सरकारने काय केलेलं आहे की हा जो बदली अधिनियम झालेला आहे तो सगळ्यात खाली अगोदर अधिकाऱ्यांनी करायचा आणि नंतर मंत्र्याकडे। 70 ते 80% हे बघितलेलं नाही, 20% सुद्धा पाहिलेलं नाही। सर्व बदल्या व पदोन्नतीमध्ये तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे, प्रशांत भामरे, रविकिरण पाटील यांनी कृषी आयुक्तालय स्तरावरील संपूर्ण महाराष्ट्रात ठराविक एजंटची नेमणूक केली होती। प्रशांत भामरे व रविकिरण पाटील यांचे CDR परत भ्रमण दूरध्वनी रिपोर्ट कार्यालयातील दूरध्वनी तसेच व्हॉट्सअपवरील कॉल संबंधित कंपनीकडून माहिती मागविल्यास सर्व एजंटची नावे बाहेर पडतील आणि त्यानुसार ठरवलेली दरसूची सुद्धा बाहेर पडेल। या बदल्यांसाठी सुद्धा SIT चौकशी करावी, कारण हा किंवा ED कडे पाठवा 100 कोटीपेक्षा अधिकच्या रकमेचा हा भ्रष्टाचार या ठिकाणी आहे। याच्यात एकच शेवटचं वाक्य वाचून दाखवतो, हे बदल्याचे रेट कार्ड मी सांगितलं। एक वाक्य माझ्याकडे आलं, निविदेची रक्कम अंतिम करताना कृषी मंत्र्याच्या मर्जीतील खाजगी सचिव श्री भामरे, श्री रविकिरण पाटील, श्री वाल्मिक कराड, म्हणजे वाल्मिकांना आम्हाला वाटत होतं की जिल्ह्याचेच बाप आहेत,
ते म्हणले ना, जिल्ह्याचा बाप कोण आहे? आमच्या जिल्ह्याचा बाप वाल्मिक अण्णा. आम्हाला वाटत होतं आमच्या जिल्ह्याचाच बाप आहे, पण हे निविदा ठरविण्याच्या ह्याच्यात बी बाप गेला. तिथं वाल्मिक अण्णा कराड, श्री नागरगोजे, तसेच कृषी खात्यातील एक कृषी सहसंचालक, एक अधीक्षक कृषी अधिकारी व एक कृषी उपसंचालक, तसेच ठाण्याचे विभागीय गुणवत्ता नियंत्रक. ठाण्यावाल्यावरती जास्त म्हणजे ठाणे म्हणजे कसं काय तिथं गेलाय काय कळा ना बाबा. त्यांचं आणि धनंजय मुंडेंचं कसं जमलं काय, या लोकांनी जमवलं काय? तज्ज्ञ समिती आर्थिक निकषाकरिता बैठकीकरिता बसेल. या तज्ज्ञ समितीचे सदस्य जर वाल्मिकांना कराड असतील तर मग धनंजय मुंडे साहेब, तुम्ही या तज्ज्ञ समितीचा अध्यक्ष सुद्धा स्वतः राहायच्या ऐवजी वाल्मिकांना कराडलाच केला असेल ना, हे याच्याहून दिसतंय. बसेल त्यानंतरच अंतिम जातील. काय वाल्मिकांनाच्या अध्यक्षतेखाली निविदा अंतिम केल्या जातील. निविदा अंतिम केल्यावर कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही. आका आले, आका म्हणजे आका फक्त बीड जिल्ह्यापुरते गोविंदजी, आकांचं कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र होतं. तेव्हा माझी विनंती आहे की जे मुंडे साहेब, तुम्ही त्या माय माऊली कोण आहेत त्या दमानिया ताई, त्यांना दमानिया म्हणता, अजून काय काय म्हणता, अर्धवट डोकं, अर्धवट, हे पूर्ण डोकं वापरून मी हे केलं. कृपया माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या आणि कागदावर लढा आता चालू होऊ द्या. तुमचा लढा चालू होऊ द्या. माझ्यावरती तुम्हाला कोणता खटला दाखल करायचा आहे बदनामीकारकचा, तो खटला तुम्ही दाखल करा. बदनामी 100 कोटीचा करा, 200 कोटीचा करा. माझ्याजवळ तर एवढं नाही आहे काही, परंतु जेवढा करायचा आहे तेवढा करा. मी ह्याच्यात माघार घेत नाही, बरं का. आणि तुम्ही अंजली दमानिया ताईंनी मला वाटतं हे सगळं सांगितलेलं आहे. फक्त ना याचे डिटेल्स माझ्याकडे जेवढे आलेले तेवढे डिटेल्स नव्हते. हे एवढं माझं झालं. आता हे विचारायचं असलं तर विचार. एक मिनिट ऐका, ते कुठं म्हणलं होतं ते दुसरीकडे. इथं त्या खत वापरा, सगळं करा, परंतु तुम्ही लॅबची परमिशन घेतले का? प्रधानमंत्र्यांचं वाक्य दुसरीकडचं आहे. इथं लॅबची परमिशनच नाही ना. मोहालीच्या लॅबची परमिशन घ्यायला पाहिजे होते ना. तुम्ही कसं काय, आणि बाप कश काय बदलल्या? अरे गोडाऊन बांधा ना. शेतकऱ्याचे 3-3 वर्ष शेतकरी सोयाबीन घरामध्ये ठेवतो. बीड जिल्ह्यात ठेवत नाही का? आपल्याकडे ठेवतो. त्याचं कारण काय की शेतकऱ्याकडे साठवणुकीला नाही येत. कमी दर असले की मला एका शेतकऱ्याने दाखवलं होतं पहिल्या ह्या वर्षीचा सोयाबीन मागच्या वर्षीचा आणि त्याच्या मागच्या वर्षी असं दाखवलं. बाबी सगळ्या बदलण्यात आलेल्या आहे. प्रधानमंत्र्यांचे निर्देश नाही आहेत. प्रधानमंत्र्यांचे पहिलेचे निर्देश हे आहेत की ह्या बाबींवर खर्च करा. ह्या बाबी सगळ्या बदललेल्या आहेत.